महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला। आदित्य ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती। गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत। मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शिवसेना उपनेते सचिन अहिर आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती। पिंपरी गाव येथून सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीला सुरुवात झाली। पुढे पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, शगुन चौक, काळेवाडी, चिंचवडगाव, महासाधू मोरया गोसावी मंदिर, क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारक, चिंचवड स्टेशन मार्गे आकुर्डी येथील खंडोबा मंदिर येथे रॅली पोहोचली। खंडोबा माळ येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पदयात्रा सुरू होऊन म्हाळसाकांत चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे पदयात्रेचा आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे समारोप झालाय। दुपारी 2:30च्या सुमारास वाघेरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या प्रसंगी संपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, काँग्रेसचे नेते महेंद्र घरत, माजी आमदार बालाराम पाटील, सभापती नगरसेवक अभिमन्यू दहितुले, बाबूजी नायर, कौस्तुभ नवले, युवक अध्यक्ष उमेश खंदारे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश NSUI नरेंद्र बनसोडे, वरिष्ठ उपाध्यक्ष किरण खाजेकर, आबा खराडे, संदेश नवले, डॉक्टर मनीषा गरुड, रवी नांगरे, जितू छाबरा, फिरोज तांबोळी, इरफान शेख, सुनील राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शेतकरी कामगार पक्ष व इतर संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.